पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या सगळ्या एसटी बसेस या बंद आहेत। ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधील जवळपास 500हून अधिक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत। स्वारगेट बस स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेण्याकरता थेट जाते पुण्याच्या आगारामध्ये आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, 8 वाजता आहेत, काय परिस्थिती आहे पुण्याच्या आगारामध्ये? लागावी गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत। अनेक जण आपापल्या गावी जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर हा जो एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकामध्ये आपण पाहतो की प्रवाशांना काही प्रमाणामध्ये आता त्रास होऊ लागलेला आहे। आताची जी माहिती आहे त्यानुसार स्वारगेट एसटी स्थानकामधून ज्या एसटी बसेस इतर गावी जाणार आहेत त्या एसटी बसेस पूर्णपणे थांबवण्यात आलेल्या आहेत। मात्र इतर ठिकाणावरून ज्या एसटी बसेस स्वारगेट स्थानकामध्ये येत आहेत त्याच फक्त आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। त्यामुळे प्रवाशांचे हाल मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। या बाजूला आपण पाहिलं तर सातारा आणि बारामतीला जाणारे हे सगळे प्रवासी आहेत, मात्र बस हे अजूनही या ठिकाणी आलेले नाही आणि त्यामुळे हाल मात्र प्रवाशांचे होत आहेत। किती वेळापासून तुम्ही थांबलाय आणि आज एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे माहिती आहे का? आंदोलन आहे माहिती आहे, अर्धा तास बर, मग काय एसटी येणार आहे असं काय सांगितलं तुम्हाला? बर, येईल। तुम्हाला काय सांगितलंय? आलाय। बर, आंदोलन आहे आज, एसटी सगळ्या बसेस बंद केलेल्या आहेत। काय सर्व नागरिक काय करायचं, जायचं बर, अर्जंट काम असतात, सगळं असतं, एसटी माणसाची काम तर दररोज एसटीने प्रवास करणारे हे प्रवासी आहेत आणि त्यामुळे आज जर एसटीचा हा सगळा प्रवास आहे तो झाला नाही तर मात्र यांना त्रास होणार आहे। दुसरीकडे आपण परिस्थिती पाहतो की इतर ठिकाणी म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाहेर जे एसटी बसेस जातात आणि प्रवासी जातात त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळतात। अजूनही काही प्रवासी आहेत ते अनेक तासांपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। आता हे सगळे एसटी कर्मचारी आहेत ते साधारण 9 वाजल्यापासून एकत्र येतील आणि या एसटी स्थानकामधले म्हणजे स्वारगेट एसटी स्थानकामधले जवळपास 500हून अधिक बस कंडक्टर, ड्रायव्हर आणि वर्कशॉप मधले जे कर्मचारी आहेत ते आता या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि त्यांची जी मागणी आहे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं या मागणीसाठी खरं तर हे एकत्र आलेले आहेत। खरं तर याआधी सुद्धा उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक या कृती समितीची पार पडलेली होती, मात्र त्याचं पूर्तता आहे ती कोणत्याही पद्धतीमध्ये झालेली नाही आणि त्यामुळेच या कृती समितीकडून आजपासून धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्वारगेट एसटी स्थानकामध्ये काही प्रमाणामध्ये आता प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।